श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण श्री स्वामीची जन्मकथा, प्रकट कथा आणि स्वामीची लीला या विषयावर थोडक्यात जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोट स्वामी हे 19व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तोतयाचे ते तिसरे पूर्व अवतार आहेत. गणगापुराचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले. मी नृसिंह भान असून श्री शैलेजम जवळील कर्दाळी वनातून आलो आहे, असे श्री स्वामीने सांगितले. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दाळी वनात अदृश्य झाले. कर्दाळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वाळूर झाडे वेले आली होती. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दाळी वनात लाकडे तोडत असताना त्यांच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्या वारुळातून रक्त वाहू लागले. लाकूड तोड्या खूप घाबरला. क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी महाराज होते. लाकूड तोड्याने श्री स्वामीची माफी मागितली व श्री स्वामीने लाकूड तोड्याला क्षमा केली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते. स्वामी समर्थ मंगलवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोटात प्रवेशले तेव्हा त्यांना गावातील खंडोबा मंदिरात थांबण्याचे ठरवले. महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी श्री स्वामींनी सांगितले, सध्या लढाईची वेळ नाही. श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ असे करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गाव स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध मार्गदर्शन केले. भक्तांना आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीची दुःखमुक्त केले. 1856 मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22व्या वर्षात वास्तव्य अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो भेटेल त्यांचा उद्धार अनेक मार्गातून करत आहेत. श्री स्वामी अक्कलकोट आल्यानंतर तिथे त्यांना अनेक शिष्य मिळाले. बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, उद्धव स्वामी, श्रीकृष्ण सरस्वती स्वामी, रामानंद बिडकर महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती असे अनेक शिष्य मिळाले. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा मंत्र होता. अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यांकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली व नंतर श्री स्वामी समर्थ यांनी त्यांचे परमशिष्य चोळप्पाच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. अक्कलकोट हे श्री स्वामीचे परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तिथेच राहिले. 22 वर्ष स्वामीचे वास्तव्य वटवृक्षाच्या छायेत होते. आज पुण्यस्थळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर उभे आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती होते, तर गुरुवारी पालखी निघते. दत्त जयंती, गुरुद्वादशी असे अनेक उत्सव इथे साजरे केले जातात. श्री वटस्वामी महाराज मंदिर परिसरात गणेश व मारुती व नागदेवताचे मूर्ती दर्शन घडते. श्री स्वामीवर अनेक चित्रपट आणि मालिका केलेली आहे. श्री स्वामी समर्थवर जसे की
देऊळ बंद हा चित्रपट 2015ला निघाला. त्यापूर्वी 2012 कृपा सिंधू श्री स्वामी ही मालिका निघाली होती. तर 2004मध्ये भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हा चित्रपट आला होता. 2020मध्ये जय जय स्वामी समर्थ ही मालिका सुरू होती. तर हा होता थोडक्यात श्री स्वामीचा जन्मकथा आणि श्री स्वामीची लीला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.